बीडमधील 6 नगरपालिकांच्या निवडणुकीचे कौल मतदानाचे कौल आता हाती येत आहे. 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे, 2 ठिकाणी विरोधी पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. माझे सहकारी अभिजित नखाते अगदी सकाळपासून या सगळ्या निकालावर लक्ष ठेवून आहेत. अभिजित सर, आतापर्यंत नेमके काय नेमका कौल हाती आला आहे? चार नगरपालिकांचे निकाल जवळपास जाहीर झालेले आहेत. म्हणजे गेवराई तर भाजपच्या गीताभाभी पवार तिथं विजयी झालेले आहेत. अंबाजोगाईमध्ये नंदकिशोर मुंदडा विजयी झालेले आहेत. परळीत जवळपास महायुतीने बाजी मारलेली आहे. म्हणजे तिथं पंकजाताई आणि धनंजय मुंडेंनी आणि शिवसेनेनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती. तिथं धर्माधिकारी जे आहेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार महायुतीच्या, त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. आणि धारूरमध्ये बालासाहेब जाधव यांचा विजय झाला आहे. अजित पवार गटाचे, प्रकाशदादाच्या गटाचे ते आहेत. तिथं 11 नगरसेवक राष्ट्रवादीचे विजय झाले आहेत. भाजपचे 6 नगरसेवक विजयी झालेले आहेत आणि तुतारीचे 3 नगरसेवक विजयी झाले आहेत. तिथं सुरुवातीला मागच्या निवडणुकीला तिथं डॉक्टर स्वरूपसिंह हजारी हे नगराध्यक्ष होते. तर भाजपची सत्ता जाऊन आता तिथं राष्ट्रवादी संस्था स्थापन झाली आहे. इकडे माजलगावमध्ये सध्या तुतारी आघाडीवर आहे. म्हणजे भाजपचे उमेदवार जे आहेत त्यांना पिछाडीवर टाकत तुतारीने आता तिथं आघाडी घेतलेली आहे. जवळपास 600 मतांची काहीतरी आघाडी आहे तिथं. आणि माजलगावचा विचार केला तर प्रकाश सोळंके यांनी मोठी ताकद त्या ठिकाणी लावली होती. मात्र अचानक तुतारी त्या ठिकाणी आघाडीवर गेले. काय नेमकं समीकरण होतं या निवडणुकीत त्या ठिकाणचं? नाही, समीकरण तिथं थोडं तिथलं समीकरण पाहायला गेलं तर बाबूराव पोटबरे असतील किंवा तिथं हे आपले खासदार सोनवणे असतील, त्यांनी पण ती निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि ताकद लावली होती, मोठी ताकद लावली होती तिथं. खासदार तुतारीचे खासदार आहेत ना सध्या, तर ते सोनवणे विरुद्ध प्रकाश सोळंके अशी बी फाईट दिसती. तुम्ही सांगितलं की खासदारांनी प्रतिष्ठापना लावली होती. परळीमध्ये देखील आपण बघितलं तर बजरंग सोनवणे खासदार आहेत, हे तळ ठोकून होते. मात्र त्या ठिकाणी मुंडेंनी आपली सत्ता कायम राखली, कारण पहिल्यांदाच दोघे एकत्र होते. नाही, लोकसभेला आणि विधानसभेला, लोकसभेला वेगळं वातावरण होतं, वेगळी परिस्थिती होती. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. जरी तिथे तळ ठोकून जरी असले तरी तिथली परिस्थिती आज स्थानिकची निवडणूक आहे. आणि पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांचं काम आहे तिथे केलेलं आहे त्यांनी. ते जे काम करणारा माणूस आहे त्यांनाच, त्यांच्या पाठीमागच माणसं उभा राहतील ना. अंबाजोगाईची नेमकी परिस्थिती काय? कारण पापा मोदी असतील, मुंदडा असतील, यांच्यामध्ये नेहमीप्रमाणे ही तगडी फाईट झाली होती. आत्तापर्यंत अंबाजोगाईवर पापा मोदींचं वर्चस्व होतं. आजच्या या मतमोजणीतून असं दिसतंय की आता त्यांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. कारण त्यांचा पराभव करून तिथं भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे विजयी झालेले आहेत. खाली बघितलं तर खालची नगरसेवकाची परिस्थिती अशी, तिथं 31 नगरसेवक आहेत, त्यातले 20 नगरसेवक पापा मोदींच्या गटाचे निवडून आलेले आहेत आणि 11 नगरसेवक जे आहेत ते नंदकिशोर मुंदडा यांच्या गटाचे निवडून आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर पंडितांनी देखील ही निवडणूक परिस्थितीची केली होती. अजित पवार या निवडणुकीसाठी आले होते, त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. एकीकडे पंकजा मुंडे देखील बीड जिल्ह्यामध्ये तळ ठोकून होत्या, त्यांनी प्रचारसभा घेतल्या. अजित पवारने प्रचारसभा घेतल्या. गेवराईचा निकाल तर आता क्लिअर झालेला आहे. त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवार गीताभाभी पवार यांचा विजय झालेला आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्यांदाच पंडितांनी बीडमध्ये देखील ही निवडणूक हाती घेतली होती. मात्र बीडमध्ये चित्र कसं असू शकतं आणि काय नेमकं कशामुळे त्यांना या पराभवाचा सामना करावा लागू शकतो? नाही, निवडणूक कोणतीही असू द्या, सातत्याने परळीकडं लक्ष राहायचं संपूर्ण महाराष्ट्राचं. पण यावेळेस बीड आणि गेवराई या दोन्ही निवडणुकीकडे जास्त लक्ष राहिलं. गेवराईमध्ये अचानक बीडमधले समीकरण बदलले. डॉक्टर योगेश क्षीरसागर भाजपसोबत आले, त्याच्यामुळं पंडितांना बीडमध्ये लक्ष घालावं लागलं. बीडची सध्या अशी परिस्थिती दिसती, 5 फेऱ्या झाल्यात आतापर्यंत, आणखीन 7 फेऱ्या बाकीत, 8 फेऱ्या बाकीत. तर सध्या भाजपचे उमेदवार डॉक्टर ज्योती घुमरे हे 8000 मतांनी पुढे आहेत. मात्र ही आघाडी त्यांची राहील का नाही हे आणखीन सांगता येत नाही निश्चित, कारण आणखीन 8 फेऱ्या होणार आहेत. त्याच्यामध्ये आणखीन उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पण असं एक दुसऱ्या बाजूनं जर बघितलं तर बीडमध्ये आत्तापर्यंत भाजपचा नगरसेवक 1 किंवा 2 असायचे. मात्र ही भाजपच्या इथं बोलबाला दिसतो आहे आज बीड शहरामध्ये. कारण भाजपच्या नगरसेवकाचा आकडा 10 क्रॉस झालेला आहे. भाजपचा बोलबाला दिसतो आहे शहरामध्ये.
तर निश्चितच आतापर्यंत जे काही निकालाचे कौल हाती आले आहेत त्याचं हे विश्लेषण अभिजित सरांनी केलं. आपण जर पाहिलं तर गेवरामध्ये भाजपने सत्ता राखली आहे, परळीमध्ये मुंडेंनी आपली सत्ता कायम ठेवलेली आहे आणि अंबाजोगाईमध्ये देखील भाजपने आपली सत्ता राखली आहे. त्यामुळे आता अगदी काही तासामध्येच पुढचे कौल हाती येतील आणि नेमकं बीड असेल, माजलगाव असेल, धारूर असेल या ठिकाणी कोणत्या पक्षाचं वर्चस्व होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा मुकुंद सह मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV बीड.